नमस्कार, मी सागर गारवे आपल्या सर्वांचे स्वागत करतो या नवीन कोर्समध्ये. मित्रांनो, या कोर्सचं नाव आहे बेसिक्स ऑफ फेसबुक ॲड. बेसिक्स ऑफ फेसबुक ॲड म्हणजे बेसिक फेसबुक ॲड नाही, तर फेसबुक ॲडचे काय बेसिक आहेत ते आपण या कोर्समध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, बरेच लोक असे आहेत की ज्यांना फेसबुक ॲड तर माहिती आहे, ज्यांनी फेसबुक ॲड ऐकलेला आहे, पण त्यांना फेसबुक ॲड कसं काम करते, नेमकं फेसबुक ॲड कशी करतात आणि फेसबुक ॲडमध्ये काय काय फायदे होतात हे माहीत नाही आहे. तर आपण या पहिल्या कोर्समध्ये तुम्हाला याची क्लॅरिटी देणार आहे की फेसबुक ॲड काय आहे, ती कशा प्रकारे काम करते, फेसबुक ॲडचे फायदे कुणाकुणाला होऊ शकतात, ते फायदे कसे होऊ शकतात, किती पैसे आपण फेसबुक ॲडवर इन्व्हेस्ट केले पाहिजे किंवा किती पैसे इन्व्हेस्ट केल्यावर किती तुम्हाला फायदा होणार आहे. बरेच लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना हे सुद्धा माहीत नाही की फेसबुक ॲडवर पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. सो या सर्व गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला या कोर्समध्ये येणार आहे. त्यामुळे हा कोर्स अगदी एकही व्हिडिओ न चुकता तुम्ही बघावा अशी तुम्हाला विनंती आहे. आणि प्रत्येक गोष्ट जिथं जिथं तुम्हाला असं वाटते की काही प्रश्न तुमचे आहेत किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल, तर आमचा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला दिलेला आहे. एक ग्रुपची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये सर्वांनी ॲड व्हायचं आहे. आणि एक व्हॉट्सॲप नंबर असेल, त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्हाला सपोर्ट नंबर आहे तो. त्या सपोर्ट नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला हा कोर्स आवडला तर नक्कीच आम्हाला गुगलवर जाऊन तुम्ही रेटिंग देऊ शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या सोबतच मिळणार आहे. तर चला मग सुरुवात करू. सर्वप्रथम आपण हे समजलं पाहिजे की फेसबुक ॲड हा जो विषय आहे हा काय आहे आणि फेसबुक ॲड मध्ये आपण काय काय करू शकतो. ओके. सो स्टेप बाय स्टेप एकेका व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पण सर्वात प्रथम फेसबुक ॲड, जेव्हा तुम्ही हा विषय जेव्हा तुम्ही बोलता फेसबुक ॲड, तर फेसबुक ॲड आहे. ॲड ॲड म्हणजे काय? ॲडव्हर्टाइजमेंट. आणि ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? जिथं जिथं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कराल तिथं तुम्हाला खर्च करावा लागतो. तर त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट पक्की ठेवा, फिक्स ठेवा की फेसबुक ॲड करायचं असेल तर तुम्हाला खर्च करावा लागेल. ठीक आहे. कारण तुम्ही एक ॲडव्हर्टाइजमेंट करता आहात, तुम्ही फेसबुकला पैसा देणार आहात आणि फेसबुक तुमची ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्या प्लॅटफॉर्मवर करणार आहे. ठीक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी तुम्हाला असं सांगेल, फॉर एक्झाम्पल तुमचं एक दुकान आहे, एक मोठं दुकान आहे, ज्या दुकानामध्ये रोजचे 1,000 ग्राहक येतात. किती? 1,000 ग्राहक. आणि जर का मी तुमच्याकडे आलो आणि मी तुम्हाला सांगितलं की माझं XYZ प्रॉडक्ट आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या या दुकानावर तुम्ही लावा, तर तुमच्याकडे 1,000 ग्राहक येतील. तर कमीत कमी त्या 1,000 मधले 100-200 ग्राहक माझी ॲडव्हर्टाइजमेंट बघतील. आणि रोज 1,000 ग्राहक येतात म्हणजे महिन्याला 30,000 ग्राहक येतात. तर 10% जरी मी पकडलं तरी 3,000 ग्राहक मला मिळू शकतात. तर तुम्ही मला काय म्हणाल की तुमची ॲडव्हर्टाइजमेंट लावण्यासाठी मी काहीतरी पैसे घेईन. बरोबर आहे. सेम तशाच प्रकारे फेसबुकने एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, जिथं लोक येतात, स्वतःचं अकाउंट ओपन करतात, स्वतःच्या हॉबीज टाकतात, बिहेवियर, त्यांना जे 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 आवडते ते सर्व डिटेल्स इथे भरतात, डेट ऑफ बर्थ टाकतात वगैरे वगैरे वगैरे. आणि फेसबुककडे तो डेटा काय होतो? जमा होतो. आणि तो डेटा फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वापरते. एवढं सिंपल आहे. ठीक आहे. सो आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता स्टेप बाय स्टेप पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की काय काय फेसबुक ॲड मध्ये काय काय आपण करू शकतो, कसं कसं आपण करू शकतो. तर त्यामुळे पूर्ण कोर्स बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण क्लॅरिटी येईल की फेसबुक ॲड काय आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.